नमस्कार. वेल्डिंगमध्ये एक मजबूत, टिकाऊ जोड बनवणं हे एक कौशल्य आहे. पण या कौशल्यामागे एक खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. चला, आज आपण तेच रहस्य उलगडून पाहूया आणि बघूया की एक परफेक्ट वेल्ड कसा तयार होतो. आपल्याला वाटत असेल की सगळं काही वेल्डिंगच्या टेक्निकमध्ये आहे, बरोबर? पण खरं तर एका परिपूर्ण वेल्डचा पाया त्याच्या टेक्निकमध्ये नाही, तर त्या आधीच्या तयारीत असतो. हो, ही तयारीच वेल्डला खरी ताकद आणि गुणवत्ता देते. मग प्रश्न हा आहे की ही ताकद नेमकी येते कुठून? एक उत्तम वेल्ड मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असू शकते? आणि याचं उत्तर खरं तर आश्चर्यकारकपणे खूप सोपं आहे. एका उत्तम वेल्डचा पाया हा टॉर्च पेटवण्याच्या खूप आधी घातला जातो. चला तर मग याच महत्त्वाच्या पायरीबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेऊया. ठीक आहे, तर वेल्डिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला पृष्ठभागावर लपलेल्या काही अदृश्य शत्रूंना ओळखावं लागेल. आणि लक्षात ठेवा, ही फक्त साधीसुधी धूळ किंवा घाण नाहीये. हे असे घटक आहेत जे तुमच्या वेल्डची गुणवत्ता खराब करण्यासाठी अगदी टपून बसलेले असतात. तर मग कोण आहेत हे शत्रू? हे आहेत गंज, तेल, ग्रीस, धूळ, पेंट आणि धातूंवर जमलेले ऑक्साईड्सचे थर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यातला कोणताही एक जरी घटक राहिला ना, तरी तो वेल्ड जॉइंटला आतून पोकळ आणि एकदम कमकुवत बनवू शकतो. आणि म्हणूनच या शत्रूंशी लढण्यासाठी आपलं सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे सरफेस क्लीनिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर पृष्ठभागाची स्वच्छता. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण वेल्डिंग करण्यापूर्वी धातूच्या पृष्ठभागावरून हे सगळे दूषित घटक काढून टाकतो. हा आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा डिफेन्स आहे. बरं, समजा आपण या तयारीकडे दुर्लक्ष केलं तर त्याची काय किंमत मोजावी लागते? एक लक्षात घ्या, स्वच्छ पृष्ठभाग ही काही निवड नाहीये, ती एक मूलभूत गरज आहे. आणि याकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. चला थेट फरक बघूया. एका बाजूला आहे अस्वच्छ पृष्ठभाग. इथे वेल्डिंग केलं तर काय होतं? जोड कमकुवत होतो. पोरोसिटी म्हणजे वेल्डमध्ये छोटी छोटी छिद्र तयार होतात. स्लॅग इन्क्लूजन म्हणजे वेल्डमध्ये कचरा अडकून राहतो. थोडक्यात सगळे दोष निर्माण होतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्वच्छ पृष्ठभाग. इथे काय मिळतं? एक मजबूत जोड, एकदम स्थिर आर्क आणि वेल्डिंगची गुणवत्ता तर कमालीची सुधारते. म्हणजे बघा, ही एक छोटीशी पायरी आपल्या कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता दोन्ही ठरवते. ओके, तर मग ह्या शत्रूंना हरवण्यासाठी एका वेल्डरकडे कोणती हत्यारे असतात? चला त्याच्या टूलकिटमध्ये डोकावूया आणि यशस्वी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या 3 मुख्य स्वच्छता पद्धती पाहूया. पहिली पद्धत आणि सगळ्यात थेट पद्धत आहे मेकॅनिकल क्लीनिंग. नावाप्रमाणेच ही पूर्णपणे भौतिक साधनांवर आणि घर्षणावर अवलंबून असते. यामध्ये कोणती साधनं येतात? तर वायर ब्रश, ग्राइंडिंग मशीन, एमरी पेपर आणि हो, चिपिंग हॅमर. या सगळ्या साधनांनी गंज आणि स्लॅगसारखे दूषित घटक खरवडून, घासून किंवा अक्षरशः ठोकून काढले जातात. ही पद्धत म्हणजे एकदम हँड्स ऑन अप्रोच आहे. चला आता दुसऱ्या पद्धतीकडे वळूया. ही पद्धत एका पूर्णपणे वेगळ्या तत्वावर काम करते. ती आहे केमिकल क्लीनिंग. इथे आपण अशुद्धी विरघळवण्यासाठी रसायनांची मदत घेतो. यातही 2 मुख्य प्रकार आहेत. पहिलं म्हणजे सॉल्व्हेंट क्लीनिंग. हे तेल आणि ग्रीस काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. आणि दुसरं आहे ॲसिड पिकलिंग. नावाप्रमाणेच यात ऑक्साईड आणि गंज काढण्यासाठी ॲसिडचा वापर केला जातो. आणि आता तिसरी पद्धत जी आहे फ्लेम क्लीनिंग. नावावरूनच कल्पना आली असेल, यामध्ये पृष्ठभागावरील दूषित घटक काढून टाकण्यासाठी थेट उष्णतेचा म्हणजे ज्योतीचा वापर केला जातो. यामध्ये होतं काय की गॅसच्या तीव्र ज्योतीने पेंट, तेल किंवा ग्रीससारखे घटक जाळून टाकले जातात. ही पद्धत विशेषतः मोठ्या स्टील प्लेट्ससाठी वापरली जाते, कारण मोठ्या पृष्ठभागावर हे काम खूप वेगाने होतं. ठीक आहे, आपण पद्धती पाहिल्या, पण आता आपण या सगळ्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे सुरक्षितता. लक्षात ठेवा, ही फक्त काही नियमांची यादी नाहीये, तर व्यावसायिक कारागिरीचा हा एक अविभाज्य भाग आहे. पृष्ठभागाची स्वच्छता करताना सुरक्षितेची खबरदारी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. काही गोष्टी कधीच विसरायच्या नाहीत. नेहमी सुरक्षा गॉगल्स वापरा, सुरक्षक हातमोजे घाला, ग्राइंडिंग करताना फेस शील्ड नक्की वापरा. आणि हो, रसायने वापरताना तर अत्यंत सावधगिरी बाळगा. यात कोणतीही हायगाई चालणार नाही. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट जर लक्षात ठेवायची असेल तर ती हीच आहे की प्रत्येक उत्कृष्ट वेल्डची सुरुवात ही एका स्वच्छ पृष्ठभागापासून होते. हे वाक्य कायम लक्षात ठेवा. तर मग आता विचार करा, आपल्या पुढच्या वेल्डिंग प्रोजेक्टमध्ये आपण कोणत्या न दिसणाऱ्या दोषाला आधीच रोखणार आहोत. कारण लक्षात ठेवा,
एक उत्कृष्ट वेल्ड हा केवळ चांगल्या कौशल्याचा नाही तर त्यामागच्या उत्कृष्ट तयारीचा परिणाम असतो